नमस्कार मित्रांनो, मी उत्तम ठाकरे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, मी तुम्हाला सांगेल की आम्ही तुमच्यासाठी एक नवीन सिरीज घेऊन आलो आहे मित्रांनो, पोलीस भरती जीके जी 2024 मध्ये पोलीस भरती होणार आहे त्या दृष्टीने आपण ही लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे मित्रांनो। दररोज आपलं लेक्चर होणार ठीक 8 वाजता मित्रांनो। मी तुम्हाला सांगेल हे जे लेक्चर असणार हे पूर्णपणे रेकॉर्डेड असणार, तुम्हाला दर दिवशी हे लेक्चर 8 वाजता पाहायला मिळेल। तर चला मित्रांनो, आपण खूप साऱ्या प्रश्नांचा सराव करू। मित्रांनो, मी तुम्हाला सांगेल जेवढा पण जीकेचा भाग आहे तो आपण पूर्णपणे या ठिकाणी कव्हर करणार आहोत। तर चला लेक्चरला सुरुवात करूया। लेक्चरला सुरुवात करण्याचे पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो की मित्रांनो, आपलं गुगल प्ले स्टोअरला अभ्यास मित्र नावाचं एक ॲप्लिकेशन आहे, ते तुम्ही डाउनलोड करा। त्या ठिकाणी तुम्हाला खूप सारा फ्री कंटेंट पाहायला मिळेल। तसेच आपली पोलीस भरतीची एक रेकॉर्डेड बॅच देखील आहे, ते देखील तुम्ही जॉईन करू शकता। त्याचबरोबर आपल्या वेगवेगळ्या बॅचेस आहेत, तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण बॅचेस पाहायला मिळतील। तुम्हाला जी बॅच घ्यायची असेल तुम्ही ती बॅच परचेस करू शकता। त्यानंतर मित्रांनो, आपलं टेलिग्रामला अभ्यास मित्र नावाचं चॅनल देखील आहे, ते देखील तुम्ही जॉईन करून ठेवा, कारण की आपण त्या ठिकाणी माहितीपूर्ण माहिती टाकत असतो। आपल्या लेक्चरचं जे नोटिफिकेशन असतं पहिल्यांदा आम्ही त्याच ठिकाणी टाकत असतो, त्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। तसेच तुम्ही इंस्टा पेजला देखील फॉलो करा, आपण त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण रील टाकत असतो। तर चला मित्रांनो, आता आपण जास्त वेळ वाया न घालवता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। मी तुम्हाला सांगेल आपलं हे पहिलंच लेक्चर असणार आहे, लेक्चर क्रमांक 1। डेली तुम्हाला मित्रांनो ठीक 8 वाजता हे लेक्चर पाहायला मिळतील। आम्ही ठीक 8 वाजता यूट्यूब वरती हे लेक्चर अपलोड करत असतो। तर चला आता आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया। पहिला प्रश्न तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, खालीलपैकी कोणता आंध्र प्रदेशचा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे? आपल्याला काय विचारले, आंध्र प्रदेशचा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे। आपल्याला पर्याय दिलेले आहेत पर्याय 1 भारतनाट्यम, मोहिनीअट्टम, कुचिपुडी आणि मणिपुरी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 कुचिपुडी। तुम्हाला लक्षात ठेवायचे आंध्र प्रदेशचा शास्त्रीय नृत्य प्रकार कोणता आहे, तर मित्रांनो कुचिपुडी। तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की कुचिपुडी हा कोणत्या राज्याचा शास्त्रीय नृत्य आहे? तुम्हाला प्रश्न कसा पण विचारला जाईल, तर आपल्याला या ठिकाणी विचारलं होतं की आंध्र प्रदेशचा शास्त्रीय नृत्य प्रकार कोणता आहे, तर तुम्हाला उत्तर द्यायचं होतं कुचिपुडी। तर चला आता आपण याबद्दल सविस्तर जाणून घेऊ। या ठिकाणी आपण स्पष्टीकरण बघू। कुचिपुडी हा एक शास्त्रीय नृत्य प्रकार आहे, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। त्याचा उगम कोणत्या ठिकाणी झालेला होता? आंध्र प्रदेश मध्ये झाला होता। आणि कुचिपुडी हे काय आहे ते मित्रांनो आपल्या भारतातील एक गाव आहे। तर या गावामध्ये कुचिपुडी या शास्त्रीय नृत्याचा उगम झालेला होता, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। एग्जाम मध्ये प्रश्न कसा पण येऊ शकतो, तुम्हाला असा देखील प्रश्न येईल की शास्त्रीय नृत्य कुचिपुडीचा उगम कुठे झाला, तर तुम्हाला खाली दिलेलं असेल कुचिपुडी गावात, तर तुम्हाला ते उत्तर द्यायचे। तर चला आता आपण पुढे जाऊ। जे आपले भारतीय शास्त्रीय नृत्य आहेत त्या नृत्याचा ते नृत्याचे जे प्रकार आहेत ते प्रमुख 8 शैलीमध्ये आहेत, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। जे आपल्या 8 शैली आहेत मित्रांनो, प्रमुख 8 शैली, त्यामध्ये कथ्थक, भारतनाट्यम, कथकली, मणिपुरी, ओडिसी, कुचिपुडी, सत्रिया आणि मोहिनीअट्टम। तुम्हाला हे 8 प्रकार लक्षात ठेवायचे। पुन्हा एकदा बघा, आपले जे भारतीय शास्त्रीय नृत्याचे जे शैली आहेत, प्रमुख 8 शैली आहेत, ते जे नृत्य प्रकार आहेत त्यामध्ये 8 प्रकार आहेत। तुम्हाला या ठिकाणी बघू शकता कथक, भारतनाट्यम, कथकली, मणिपुरी, ओडिसी, कुचिपुडी, सत्रिया आणि मोहिनीअट्टम, हे तुम्हाला प्रामुख्याने लक्षात ठेवायचे। आय होप तुम्हाला हा प्रश्न समजला असेल। आपण एखादा प्रश्न अभ्यास करू, त्याचबरोबर त्या प्रश्नाच्या रिलेटेड जी माहिती होती ती मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले। मी तुम्हाला अजून एक सांगेल मित्रांनो, जर तुम्ही कंबाईनचा अभ्यास करत असेल तरी तुम्ही हे लेक्चर बघा, कारण की तुम्हाला देखील या लेक्चरचा खूप जास्त फायदा होईल, कारण की आपण या ठिकाणी संपूर्ण जीके कव्हर करणार आहोत। तर चला आता आपण पुढचा प्रश्न बघू। पुढचा प्रश्न तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, खालीलपैकी कोणता राजवंश त्यांच्या नौदल शक्तीसाठी प्रसिद्ध होता? आपल्याला विचारले मित्रांनो, हा प्राचीन भारताचा प्रश्न आहे। असे प्रश्न देखील पोलीस भरतीमध्ये विचारले जातात की कोणता राजवंश होता तो की त्यांच्या नौदल शक्तीसाठी प्रसिद्ध होता? आपल्याला हे प्रश्न मध्ये विचारले, तर या प्रश्नाचं उत्तर असणार मित्रांनो चोल साम्राज्य। चोल साम्राज्य मित्रांनो, जो चोल राजवंश होता तो आपल्या नौदल शक्तीसाठी काय होता तर प्रसिद्ध होता। त्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊ।
या ठिकाणी तुम्ही बघू शकता। त्याबद्दल आता आपण अधिक जाणून घेऊ। तुम्ही या ठिकाणी बघू शकता चोल राजवंश हे दक्षिण भारतातील तामिळ सागरी साम्राज्य होतं। मित्रांनो जे चोल राजवंश होते ते दक्षिण भारतामधील काय होतं तर तामिळ साम्राज्य होतं। त्यांचं तामिळ सागरी साम्राज्य होतं। तामिळचा सागरी भाग होता त्या ठिकाणी हे राज्य करत होते। तर तामिळचा जो समुद्र किनारा आहे त्या ठिकाणी त्यांचं साम्राज्य होतं। कोणतं राजवंश होतं मित्रांनो चोल राजवंश, जे की जागतिक इतिहासातील सर्वात जास्त काळ राज्य करणाऱ्या राजवंशापैकी एक होते। इतिहासामध्ये जे राज्य होते की ज्यांनी सर्वात जास्त काळ राज्य केलं होतं त्यापैकी हे एक राज्य होते किंवा हे एक राजवंश होतं। त्यानंतर आपण अधिक जाणून घेऊ। राजराजा चोल हा सर्वात महान चोल शासक होता। हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे की तुम्हाला विचारलं जाईल की राजवंश साम्राज्यातील सगळ्यात चांगला शासक कोण होता, तर तुम्हाला उत्तर द्यायचं होतं राजराजा चोल शासक हा त्या शासकातला सर्वात महान शासक होता। हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। दक्षिण भारतातील महान राजांपैकी एक होता आणि त्याला द ग्रेट राजराजा असं म्हणून ओळखले जात होते किंवा त्याला असे म्हणत होते। तर कोणत्या राजाला म्हणत होते द ग्रेट राजराजा। तुम्हाला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या राजाला द ग्रेट राजराजा म्हणून ओळखले जात होते, तर तुम्हाला उत्तर द्यायचे चोल राजा। आय होप की तुम्हाला मी जे सांगतोय ते तुम्हाला व्यवस्थित समजत असेल। तर आता आपण पुढे जाऊया। पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 3 तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। खालीलपैकी कोणता किल्ला काकतीय घराण्याने बांधलेला आहे। आपल्याला विचारले की आपल्याला इथं खूप सारे किल्ले दिलेले आहेत, त्यामध्ये कोणता किल्ला आहे की तो काकतीय घराण्याने बांधलेला आहे। तर या ठिकाणी तुम्ही पर्याय बघू शकता। गोलकोंडा किल्ला, त्यानंतर चोला, बहमनी आणि त्यानंतर रायगड। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो गोलकोंडा किल्ला। काकतीय या घराण्याने हा किल्ला बांधलेला होता। तुम्हाला प्रामुख्याने लक्षात ठेवायचे काकतीय घराण्याने कोणता किल्ला बांधलेला होता, तर गोलकोंडा किल्ला। हा किल्ला कोणत्या राज्यामध्ये मित्रांनो तेलंगणा राज्यामध्ये। तेलंगणा राज्यामध्ये कुठे तर हैदराबाद या ठिकाणी। मित्रांनो मी मागच्याच वर्षी जाऊन आलेलो होतो। हा किल्ला खूप व्यवस्थित आहे, अजून पण खूप व्यवस्थित आहे। मी तुम्हाला अजून एक सांगेल, हा अभ्यासाचा भाग नाही पण एक सांगू इच्छितो तुम्हाला की जी तेरे नाम मूवीची जी शूटिंग होती जेलमधली ती ह्याच किल्ल्यामध्ये झालेली होती। तर चला आता आपण या प्रश्नाबद्दल अधिक जाणून घेऊ। हा किल्ला मित्रांनो 13व्या शतकातील काकतीय राजवंशाने बांधलेला होता। कोणता किल्ला गोलकोंडा किल्ला। त्याचबरोबर भारतातील सर्वात उल्लेखनीय किल्ल्यापैकी एक मानला जातो। जे आपल्या भारतामध्ये जे पण किल्ले आहेत त्या किल्ल्यांपैकी जे उल्लेखनीय किल्ले आहेत म्हणजे जे चांगले किल्ले आहेत आपल्या भारतामध्ये त्यापैकी हा एक किल्ला आहे। हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। गोलकोंडा किल्ला त्या काळातील भव्य नवाबी संस्कृतीचे प्रतीक होते। तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचे गोलकोंडा किल्ला त्या काळातील भव्य नवाबी संस्कृतीचे प्रतीक होतं। त्यानंतर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। प्रश्न क्रमांक 4 पानिपतच्या दुसऱ्या युद्धात खालीलपैकी कोणाचा पराभव झाला होता। तर आपल्याला विचारले की पानिपतच्या दुसऱ्या युद्धात, इथं लक्षात ठेवायचे पानिपतमध्ये टोटल 3 युद्ध झालेत। किती युद्ध झालेत तर 3 युद्ध झालेत। आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारले की पानिपतच्या दुसऱ्या युद्धामध्ये खालीलपैकी कोणाचा पराभव झाला होता। तर आपल्याला पर्याय दिलेले आहेत अकबर, बाबर, हेमू आणि इब्राहिम लोधी। तर या ठिकाणी योग्य उत्तर द्यायचे तुम्हाला पर्याय क्रमांक 3 हेमूचा पराभव झालेला होता। कोणी केलेला होता अकबरने केलेला होता। तर चला आता आपण या प्रश्नाबद्दल अधिक जाणून घेऊ। आपण पुढे जाऊया। तुम्ही स्क्रीनवर बघू शकता इतर माहिती स्पष्टीकरण बघू। पानिपतची दुसरी लढाई हेमू आणि अकबर यांच्यात झालेली होती आणि या ठिकाणी कोण जिंकलं होतं तर अकबर जिंकलेला होता। अकबर त्यावेळेस लहानच होता। ही लढाई केव्हा झालेली होती? लढाई 5 नोव्हेंबर 1556 मध्ये झालेली होती। ही पानिपतची दुसरी लढाई होती। पानिपत हे ठिकाण कुठे आहे मित्रांनो? हरियाणा राज्यामध्ये सोनीपत, पानिपत हे जवळजवळ ठिकाण आहेत आणि त्या ठिकाणी काय आहे मित्रांनो तर पूर्णपणे सपाट मैदानी प्रदेश आहे आणि त्या ठिकाणी हे युद्ध झालेले होते। तर
तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचे की पानिपत हे ठिकाण कुठे आहे, तर हरियाणा राज्यामध्ये पानिपत हे ठिकाण आहे। त्या ठिकाणी टोटल 3 युद्ध झाले होते। आपण जे 2 युद्ध अजून झालेले त्यांचा पण या ठिकाणी अभ्यास करू। पहिले आपण ह्या प्रश्नाकडे जाऊ, या प्रश्नाचं स्पष्टीकरण बघू आणि त्यानंतर आपण पुढे जाऊ। तर या युद्धात हेमूचा अकबराकडून पराभव झालेला होता, हे तुम्हाला मी आधीच सांगितले। हेमू दिल्लीचा हिंदू राजा होता, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे की हेमू जो होता तो दिल्लीचा हिंदू राजा होता आणि त्याला हेमचंद्र विक्रमादित्य म्हणून ओळखले जात होते, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवे। तुम्हाला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की हेमचंद्र विक्रमादित्य म्हणूनही ओळखले जात होते, तर तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचं प्रश्न कसा पण बनू शकतो। त्यानंतर आपण पुढे जाऊया। त्यानंतर जी पानिपतची पहिली लढाई झाली होती किंवा जे युद्ध झालं होतं ते केव्हा झालं होतं, 21 एप्रिल 1526 मध्ये, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। युद्ध कोणाकोणामध्ये झालं होतं, बाबर आणि इब्राहिम लोधीमध्ये हे युद्ध झालं होतं। विजय कोण झाला होता या पहिल्या युद्धामध्ये, तर बाबर हा जिंकलेला होता। त्यानंतर पानिपतची जी तिसरी लढाई होती ती 14 जानेवारी 1761 मध्ये झालेली होती। कोणाकोणामध्ये झाली होती, अफगाणी सेनानी अहमद शाह अब्दाली आणि आपल्या महाराष्ट्रातील मराठ्यात झालेली होती आणि यामध्ये विजय कोण झालेलं होतं, तर अहमद शाह अब्दाली विजय झालेला होता। तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो, पहिली लढाई केव्हा झालेली होती, 5 नोव्हेंबर 1556 मध्ये। त्यामध्ये कोण जिंकलेला होता, त्यामध्ये अकबर जिंकलेला होता आणि हेमूचा पराभूत झालेला होता। त्यानंतर जी प्रथम लढाई झाली होती 21 एप्रिल 1526 मध्ये, कोणाकोणामध्ये झाली होती, बाबर आणि इब्राहिम लोधीमध्ये झालेली होती। कोण जिंकलेला होता, तर या युद्धामध्ये बाबर जिंकलेला होता। त्यानंतर पानिपतची तिसरी लढाई 14 जानेवारी 1761 मध्ये कोणाकोणामध्ये झालेली होती, तर अफगाणी सेनानी अहमद शाह अब्दाली आणि आपल्या महाराष्ट्रातील मराठ्यांमध्ये झालेली होती। त्यामध्ये अहमद शाह अब्दाली हा जिंकलेला होता। तर मित्रांनो हे टोटल 3 युद्ध झाले होते। कुठे झाले होते, हरियाणा राज्यातील पानिपत या ठिकाणी। तर चला आता आपण पुढे जाऊया। पुढचा प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 5, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या शिफारशीच्या आधारे करण्यात आली, तर आपल्याला विचारलंय की जे आपले RBI आहे, RBI भारतीय रिझर्व्ह बँकची स्थापना होती ती कोणत्या आयोगामार्फत करण्यात आलेली होती, तर तुम्हाला या ठिकाणी खूप सारे पर्याय दिलेले आहेत। आता आपण पर्याय बघू, सरकारी आयोग, त्यानंतर हिल्टन यंग कमिशन, ठक्कर आयोग आणि हंटर कमिशन। तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2, हिल्टन यंग कमिशन यांच्या मार्फत RBI ची स्थापना झालेली होती। त्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊ। या ठिकाणी तुम्ही स्पष्टीकरण बघू शकता। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना आणि चलन आणि वित्त विषयक रॉयल कमिशनच्या शिफारशीच्या आधारे करण्यात आली की ज्याला हिल्टन यंग कमिशन म्हणूनही ओळखले जाते। तर तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की त्या ठिकाणी रॉयल कमिशनच्या शिफारशीनुसार असं जरी तुम्हाला ऑप्शन मध्ये असेल तर तुम्हाला ते उत्तर द्यायचे। तुम्हाला दोघांपैकी एक ऑप्शन असणार आहे, रॉयल कमिशन किंवा हिल्टन यंग कमिशन। तर तुम्हाला जे ऑप्शन मध्ये असेल ते उत्तर द्यायचे। तर दोन्ही असेल तर तुम्हाला उत्तर द्यायचे की दोन्हीच्या शिफारशीवरून, कारण की त्यालाच म्हटलं जातं जे रॉयल कमिशन होतं त्यांनी जी शिफारशी केल्या होत्या त्यालाच हिल्टन यंग कमिशन म्हणून ओळखलं जातं। मित्रांनो हे तुम्हाला लक्षात ठेवायचे। कायदा केव्हाचा होता, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1934चा कायदा होता। याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो। तुम्हाला प्रश्न बनेल की रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या कायद्यानुसार झाली, तुम्हाला देतील रिझर्व्ह बँक ऑफ कायदा 1934, 35, 36, 37। तर तुम्हाला उत्तर द्यायचे 1934। त्यानंतर स्थापना केव्हा झाली होती, 1 एप्रिल 1935 मध्ये स्थापना झालेली होती। पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते, तर CD देशमुख हे होते RBI चे पहिले गव्हर्नर। आणि आता सध्याचे कोण आहेत हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। वर्तमानमध्ये कोण आहेत, तर शक्तिकांत दास हे आत्ताचे गव्हर्नर आहेत। तुम्हाला RBI ची पूर्ण माहिती लक्षात ठेवायची। सगळ्या जेवढे पण मी मुद्दे या ठिकाणी घेतले त्या सगळ्या मुद्द्यांवरती प्रश्न बनू शकतात, त्यामुळे तुम्हाला पूर्णपणे हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे। आपण या ठिकाणी जास्त जो फॅक्च्युअल डाटा आहे तो अभ्यास करतोय, कारण की आपण अभ्यास करत आहोत पोलीस भरती GK। तर आपल्याला एका लाईनीमध्ये प्रश्न विचारले जाईल। तुम्हाला विचारले जाईल की RBI ची स्थापना कोणत्या कायद्यानुसार झाली,
तुम्हाला उत्तर द्यायचे रिझर्व्ह बँक ऑफ कायदा 1934चा स्थापना केव्हा झाली 1935 मध्ये झाली 1 एप्रिल 1935 मुख्यालय कुठे मुंबई या ठिकाणी पहिले गव्हर्नर कोण होते सी.डी. देशमुख आणि आत्ताचे गव्हर्नर कोण आहेत तर शक्तिकांत दास ही काही माहिती होती ती मी तुम्हाला दिली आपल्या एक्झामच्या दृष्टीने जी काही महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो मी तीच माहिती या ठिकाणी घेते तर चला आता आपण पुढे जाऊया पुढचा प्रश्न बघू प्रश्न क्रमांक 6 स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प संविधान सभेत कोणी सादर केला तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 आर.के. षण्मुखम चड्डी तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चला आता आपण पुढे जाऊया थोडं स्पष्टीकरण बघू स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प आर.के. षण्मुखम चड्डी यांनी सादर केलेला होता तर मित्रांनो भारताचा जो पहिला अर्थसंकल्प होता तो 7 एप्रिल 1860 रोजी सादर करण्यात आला होता जेव्हा भारत ब्रिटिश अनौपचारिक राजवटीत होता तेव्हा मित्रांनो आपण इंग्रज आपल्यावर त्यावेळेस राज्य करत होते आणि त्याच वेळेस 7 एप्रिल 1860 मध्ये आर.के. षण्मुखम चड्डी यांनी हा अर्थसंकल्प सादर केलेला होता त्याचबरोबर जॉन मथाई यांनी 18 फेब्रुवारी 1950 रोजी हा पहिला अर्थसंकल्प सादर केलेला होता स्वातंत्र्यानंतर कोणी अर्थसंकल्प सादर केला होता तर जॉन मथाई यांनी केलेला होता केव्हा केलेला होता दिनांक तुम्हाला लक्षात ठेवायचे 18 फेब्रुवारी 1950 रोजी मित्रांनो आपलं जे संविधान आहे त्या संविधानामध्ये जी हे अर्थसंकल्प असतो किंवा त्याला अर्थसंकल्प किंवा वार्षिक आर्थिक विवरण असं म्हटलं जातं तर ते कोणत्या कलमात आहे ते देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे कलम 112 मध्ये याचा उल्लेख आहे एका वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात वार्षिक आर्थिक विवरण असा उल्लेख आपल्या भारतीय संविधानामध्ये कलम 112 मध्ये उल्लेख केलेला आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे की तुम्हाला असं विचारलं जाईल की अर्थसंकल्पाचा आपल्या भारतीय संविधानामध्ये कोणत्या कलमामध्ये उल्लेख केलेला आहे तर तुम्हाला उत्तर द्यायचे कलम 112 त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न तुम्ही स्क्रीनवर बघू शकता जागोई ही भारतीय शास्त्रीय नृत्याच्या खालीलपैकी कोणती प्रमुख शैली आहे मणिपुरी सतरिया कथ्थक आणि ओडिसी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 मणिपुरी जागोई मित्रांनो ही भारतीय नृत्याच्या खालीलपैकी प्रमुख शैली आहे तर कोणती आहे तर मणिपुरी तर आपण त्याबद्दल अधिक जाणून घेऊ जागोई ही मणिपूरची प्रमुख शैली आहे त्याचबरोबर भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकारापैकी एक आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे मणिपुरी नृत्याचा उगम ईशान्येकडील मणिपूर राज्यात झालेला आहे मणिपुरी जी शास्त्रीय नृत्य त्याचा उगम कुठे झालेला आहे ईशान्येकडील राज्यामध्ये मणिपूर राज्यामध्ये झालेला आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवा जागोई हा मणिपूरमधील एक पारंपरिक नृत्य प्रकार आहे तुम्हाला असं देखील विचारलं जाईल की ईशान्येकडील कोणता पारंपरिक नृत्य त्यामध्ये तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिले जाईल लावणी गरबा जागोई किंवा मणिपुरी असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर द्यायचे जागोई काय आहे तर ईशान्येकडील पारंपरिक नृत्य प्रकार आहेत त्याचबरोबर ज्यामध्ये तालबद्ध पायऱ्या भावपूर्ण चेहऱ्यावरील हावभाव आणि कथाकथन घटकाचा समावेश असतो तर जे हे नृत्य प्रकार होत असतं जागोई हा पारंपरिक नृत्य ईशान्येकडील राज्यातील मणिपूर राज्यातील त्यामध्ये तालबद्ध पायऱ्या म्हणजे एका लाईनीमध्ये असं एक गोल राऊंड किंवा सरळ त्याचबरोबर चेहऱ्यावर हावभाव आणि जे एक कथा असते किंवा कथाकथन असतं त्याला अनुसरून हे नृत्य होत असतं हे तुम्हाला लक्षात ठेवायचे त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू प्रश्न क्रमांक 8 पद्मभूषण प्राप्त शास्त्रीय नृत्यांगना अलारमेर वल्ली कोणत्या शास्त्रीय नाटकासाठी प्रसिद्ध आहे तर आपल्याला विचारले की पद्मभूषण प्राप्त शास्त्रीय नृत्यांगना अलारमेल वल्ली कोणत्या शास्त्रीय नाटकासाठी प्रसिद्ध आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 भारतनाट्यम आपण याबद्दल अधिक जाणून घेऊ तुम्ही या ठिकाणी बघू शकता की प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना अलारमेल वल्ली हे भारतनाट्यमसाठी ओळखले जातात तर भारतनाट्यमसाठी ओळखले जातात हे तुम्हाला लक्षात ठेवायचे त्याचबरोबर भारतनाट्यम हा भारतातील सर्वात लोकप्रिय शास्त्रीय नृत्य प्रकारापैकी एक आहे आणि याचा उगम झालेला होता तर तामिळनाडूमध्ये याचा उगम झालेला आहे तुम्हाला सरळ प्रश्न विचारला जाईल की भारतनाट्यमचा उगम कोणत्या राज्यात
झालेला आहे तर कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या राज्यात झाला, तर तुम्हाला उत्तर द्यायचे तामिळनाडू. तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायची अलारमेल वल्ली कशासाठी आहे मित्रांनो, कशाशी संबंधित आहे, तर भारतनाट्यमसाठी, हे भारतनाट्याशी संबंधित आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 9, खालील अष्टप्रधान मंडळापैकी चुकीची जोडी कोणती. तर मित्रांनो आपल्याला विचारले दिले जे आपल्या शिवाजी महाराजांच्या काळात जे अष्टप्रधान मंडळ होतं तर ते आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. तर विचारलं की चुकीची जोडी कोणती. तुम्हाला या ठिकाणी प्रश्नामध्ये बघायचे तुम्हाला बरोबर जोडी विचारले की चुकीची जोडी विचारले, हे तुम्हाला व्यवस्थित प्रश्नामध्ये बघायचे. आपल्याला या ठिकाणी काय विचारले की खालील अष्टप्रधान मंडळांपैकी चुकीची जोडी कोणती आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 सुमत सेनापती ही काय मित्रांनो चुकीची जोडी आहे. तर आता आपण अष्टप्रधान मंडळ बघू. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण पूर्णपणे अष्टप्रधान मंडळ घेतलेले. मोरो त्र्यंबक पिंगळे हे कोण होते, तर हे प्रधान होते. त्यांचं काम काय होतं, राज्य कारभार चालविणे. त्यानंतर रामचंद्र निळकंठ मुजुमदार हे कोण होते, तर ते अमात्य होतं. त्यांचं पद कोणतं होतं, अमात्य होतं. आणि त्यांचं काय काम होतं, तर राज्याचा जमा खर्च पाहणे, जो खर्च होतो राज्यासाठी ते पाहणे यांचं काम होतं. त्यानंतर हंबीरराव मोहिते हे कोण होते, तर हे सेनापती होते. काय करायचे, ते सेनाचे नेतृत्व करायचे. त्यानंतर मोरेश्वर पंडितराव हे कोण होते, हे पंडित होते, पंडितराव होते. ते काय पाहत होते, तर ते धर्माची कामे पाहत होते, हे तुम्हाला लक्षात ठेवे. त्यानंतर निराजी रावजी हे कोण होते, तर हे न्यायाधीश होते. काम काय करायचे, न्यायदान करायचे, न्यायालयाचे काम पाहायचे. त्यानंतर अनाजी दत्तो हे कोण होते, हे सचिव होते. त्यांचं काम काय होतं, सरकारी आज्ञापत्र पाठवणे. त्याचबरोबर दत्ताजी त्र्यंबक वाकनीस हे कोण होते, ते मंत्री होते आणि त्यांचं काम काय होतं, पद व्यवहार सांभाळणे. त्याचबरोबर रामचंद्र त्र्यंबक डंभीर कोण होते, ते सुमत होते. त्यांचं काम काय होतं, परराज्याशी संबंध ठेवणे. तर मित्रांनो हे आपण पूर्ण अष्टमंडळ बघितलं. तुम्ही हे पूर्णपणे व्यवस्थित लक्षात ठेवा. या ठिकाणी व्यक्तीचं नाव होतं, त्यानंतर त्यांच्याकडे कोणतं पद होतं आणि काम काय होतं हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. तर चुकीची जोडी होती मित्रांनो पर्याय क्रमांक 4 बघितलं, जे सुमत होतं ते चुकीची जोडी होती. त्यांचं काम काय होतं, परराज्याशी संबंध ठेवणे. तर चला आता आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याने भारतीय राज्यघटनेत शिक्षणाचा अधिकार जोडला. तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 86वी घटना दुरुस्तीने मित्रांनो आपल्या भारतीय राज्यघटनेत शिक्षणाचा अधिकार जोडलेला आहे. तुम्हाला असं देखील प्रश्न येऊ शकतो मित्रांनो, सरळ एका लाईनीमध्ये प्रश्न विचारले जातात. तर तुम्हाला या प्रश्नाचे योग्य उत्तर द्यायचं होतं 86वी घटना दुरुस्तीने आपल्या भारतीय राज्यघटनेत शिक्षणाचा अधिकार जोडण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण याबद्दल अधिक जाणून घेऊ. 2002च्या 86व्या घटना दुरुस्ती कायद्याने कलम 21A जोडण्यात आले आणि कलम 21A मध्ये काय म्हटलं गेलं, तर 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना राज्याने ठरवल्याप्रमाणे मोफत आणि सक्तीचे शिक्षण प्रदान करेल. तुम्हाला लक्षात ठेवायचे 2002 मध्ये जी घटना दुरुस्ती झाली 86वी घटना दुरुस्ती, त्या घटना दुरुस्तीने कलम 21A जोडण्यात आले आणि त्यामध्ये काय म्हटलं, तर जे 6 ते 14 वर्ष वयातील मुले त्यांना राज्य ठरवेल त्याप्रमाणे मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणे. त्यानंतर पुढे जाऊया आपण, पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 11, भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित आहे. तर आपल्याला इथं भाग दिलेले आहेत, भाग 4, भाग 5, भाग 8 आणि भाग 9. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 भाग 8 मध्ये केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित आहे. आपल्याला विचारले भारतीय राज्यघटनेत कोणता भाग हा केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित आहे, तर भाग 8 हा केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित आहे. त्यानंतर आता आपण पुढे जाऊया. आपण भाग 1 बघू. भाग 1 कलम 1 ते 4 त्यामध्ये काय दिलेले, संघ राज्य व त्याचे राज्यक्षेत्र हे कलम 1 मध्ये दिलेले. त्यानंतर भाग 2 कलम 5 ते 11 नागरिकत्वाशी संबंधित आहे. त्यानंतर भाग 3 कलम 12 ते 35 मूलभूत अधिकाराशी संबंधित आहे. त्यानंतर भाग 4 कलम 36 ते 51 मार्गदर्शक तत्वाशी संबंधित आहे. मित्रांनो तुम्हाला पूर्णपणे लक्षात ठेवायचे, मी जी पण माहिती या ठिकाणी घेतलेली ते आपल्या सर्व एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे.
त्यानंतर भाग 4 ये, इथं भाग 4 होता मित्रांनो, इथं भाग 4 ये आहे. कलम 51 ये मूलभूत कर्तव्य, टोटल 11 कर्तव्य आहेत, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर भाग 5 कलम 52 ते 151 केंद्र सरकार संघ राज्य संबंधित आहेत मित्रांनो. भाग 5 कशाशी संबंधित आहे? केंद्र सरकार आणि संघ राज्याशी संबंधित आहे. त्यानंतर भाग 6 कलम 152 ते 237 कशाशी संबंधित आहे? राज्य सरकार संबंधित आहे, राज्याशी संबंधित आहे. त्यानंतर भाग 7 कलम 238 अनुसूचित राज्य सूची ब याच्याशी संबंधित, अनुसूचित राज्याशी संबंधित आहे. त्यानंतर भाग 8 कलम 239 ते 241 कशाशी संबंधित आहे? आपल्याला प्रश्नामध्ये हाच प्रश्न होता. केंद्रशासित प्रदेश क्षेत्र, केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित आहे भाग 8. त्यानंतर भाग 9 कलम 242 ते 243 पंचायत राज संबंधित आहे. त्यानंतर भाग 9 कलम 244 ते 244 हे अनुसूचित जाती व जमातीचे प्रदेश आणि क्षेत्र त्यांच्याशी संबंधित आहे. त्यानंतर भाग 11 कलम 245 ते 263 केंद्र राज्य संबंधाशी संबंधित आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपण टोटल किती भाग बघितले? 11 भाग बघितले. त्यानंतर आपण पुढे जाऊया. आतापर्यंत आपण भाग 11 बघितले. आता आपण भाग 12 बघू. या ठिकाणी तुम्ही बघू शकता कलम आहेत मित्रांनो 264 ते 300 हे कशाशी संबंधित आहे? महसूल आणि वित्त संबंधित आहे भाग 12. त्यानंतर भाग 13 कलम 301 ते 307 व्यापार वाणिज्य आणि आंतरराज्य संबंध. भाग 13 कशाशी संबंधित आहे? व्यापार वाणिज्य आणि आंतरराज्य संबंध. त्यानंतर भाग 14 कलम 308 ते 323 प्रशासकीय लोकसेवा आयोग आयोगा संबंधित आहे. भाग किती आहे मित्रांनो? भाग 14. त्यानंतर भाग 14 ये, इथं लक्षात घ्या, भाग 14 ये कलम 323 ए ते 323 बी न्यायाधिकरण याच्याशी संबंधित आहे. त्यानंतर भाग 15 कलम 324 ते 329 ए निवडणुका संबंधित आहे. निवडणुका संबंधित कोणता भाग आहे मित्रांनो? भाग 15 जे कलम आहेत ते 324 ते 329 ए पर्यंत. त्यानंतर भाग 16 कलम 330 ते 342 अनुसूचित जाती जमातींसाठी आणि अँग्लो इंडियनसाठी विशेष सोयी. तर भाग 16 कशाशी संबंधित आहे? अनुसूचित जाती जमाती आणि अँग्लो इंडियन यांच्या संबंधित आहे. त्यानंतर भाग 17 कलम 343 ते 315 कार्यालयीन भाषा जे कार्यालयीन भाषा असतील त्या संबंधित आहे. भाग 17 कलम लक्षात घ्या 343 ते 351. त्यानंतर भाग 18 कलम 352 ते 360 आणीबाणी विषयक माहिती. आणीबाणी विषयक माहिती कशाशी संबंधित आहे? कलम किती आहे? 352 ते 360. भाग किती? भाग क्रमांक 18. त्यानंतर भाग 19 इथं लक्षात घ्या, भाग 19 कलम 361 ते 367 मिश्र कलमे काश्मीरी इत्यादी संबंधित. त्यानंतर भाग 20 कलम 368 संविधान दुरुस्तीबाबत घटना दुरुस्तीबाबत. भाग कितवा आहे मित्रांनो? भाग 20 हे कलम कोणते? 368. हे देखील लक्षात ठेवा, खूप वेळेस एक्झाम मध्ये विचारले गेलेले. त्यानंतर भाग 21 कलम 369 ते 392 अस्थायी संक्रमणिक आणि विशेष उपबंध या संबंधित आहे. त्यानंतर भाग 22 कलम 393 ते 395 संक्षिप्त रूपे प्रारंभ आणि निरसने या संबंधित आहेत. असं टोटल 22 भाग आहेत. ते आपण व्यवस्थितपणे अभ्यास केले मित्रांनो. तुम्हाला पूर्ण जे भाग आहेत ते लक्षात ठेवायचे. जे सुरुवातीचे आहेत मित्रांनो, जसं की मूलभूत अधिकार संबंधित, राज्याचे मार्गदर्शक तत्व, नागरिक तत्व, जे काही महत्त्वाचे पुढचे भाग आहेत सुरुवातीचे ते प्रामुख्याने लक्षात ठेवा. त्याचबरोबर हे सुद्धा लक्षात ठेवा मित्रांनो, भाग 20 लक्षात ठेवा. 368 नुसार आपल्या घटनेमध्ये घटना दुरुस्ती केली जाते. संविधान दुरुस्तीबाबत भाग कोणत्यामध्ये मित्रांनो? भाग 20 मध्ये कलम 368 हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. प्रश्न क्रमांक 12 खालीलपैकी महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हैसमाळ कोणत्या जिल्ह्यामध्ये? आपल्याला काय विचारले? आपल्या महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हैसमाळ.
कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर आपल्याला ऑप्शनमध्ये दिलेले आहेत कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, रायगड। मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे। आपल्या महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे? तर म्हैसमाळ। कोणत्या जिल्ह्यामध्ये? छत्रपती संभाजीनगरमध्ये। त्यानंतर आपण आपल्या महाराष्ट्रातील जे थंड हवेचे ठिकाण आहे ते जाणून घेऊ। चिखलदरा जे थंड हवेचे ठिकाण आहे ते कोणत्या ठिकाणी? ते अमरावती जिल्ह्यामध्ये। त्यानंतर पन्हाळा जे थंड हवेचे ठिकाण आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये। रामटेक कोणत्या जिल्ह्यामध्ये? नागपूर जिल्ह्यामध्ये। मित्रांनो हे जे ते पूर्ण थंड हवेचे ठिकाण आहेत। त्यानंतर माथेरान रायगड जिल्ह्यामध्ये, महाबळेश्वर पाचगणी सातारा जिल्ह्यामध्ये, त्यानंतर तोरणमाळ धुळे जिल्ह्यामध्ये आणि लोणावळा खंडाळा सर्वांनाच माहिती आहे आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये। पुन्हा एकदा बघा, चिखलदरा अमरावती, पन्हाळा कोल्हापूर, रामटेक नागपूर, माथेरान रायगड, महाबळेश्वर पाचगणी सातारा, तोरणमाळ धुळे, लोणावळा खंडाळा पुणे। हे झाले मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण। मित्रांनो हे प्रामुख्याने लक्षात ठेवा, याच्यावरती डेली प्रश्न बनत असतात। सरळ सेवेमध्ये तर मित्रांनो असेच प्रश्न बनतात, आपल्याला देतात की खालीलपैकी थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर तुम्हाला हे प्रामुख्याने लक्षात ठेवायचे क्वेश्चन बनतात। त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणत्या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ जास्त आहे? तर आपल्याला विचारलंय की आपल्या भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याचे जे भौगोलिक क्षेत्रफळ आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे राजस्थान। त्यानंतर आपण पुढे जाऊ, तुम्ही या ठिकाणी आपला भारताचा मॅप बघू शकता। हे आहे मित्रांनो राजस्थान आपल्या भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य आहे। त्यानंतर 2 नंबरला मित्रांनो मध्य प्रदेश, तुम्ही बघू शकता हा झाला राजस्थान 1 नंबर, त्यानंतर मध्य प्रदेश 2 नंबर आणि 3 नंबरला मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागत असतो? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने 3रा क्रमांक। हे पहिले 3 राज्य लक्षात ठेवा। त्याचबरोबर मित्रांनो क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य कोणते? तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता गोवा मित्रांनो क्षेत्रफळाने सगळ्यात लहान राज्य आहे। त्यानंतर 2 नंबरचं जे राज्य असणार आहे मित्रांनो ते सिक्कीम, तुम्ही या ठिकाणी बघू शकता। सिक्कीम आणि गोवा हे दोघं लक्षात ठेवा, हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य आहेत आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठे राज्य कोणते? तर 1 नंबर राजस्थान, 2 नंबर मध्य प्रदेश, 3 नंबर महाराष्ट्र। त्यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया। प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर कोणते? आपल्याला विचारले आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? पण मित्रांनो इथं लक्षात घ्या, इथं काय विचारले? प्रामुख्याने दुसरे। पहिले आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कळसुबाई हे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे, पण आपल्याला प्रश्नामध्ये पहिले न विचारता आपल्याला दुसरे विचारले, त्यामुळे प्रश्न व्यवस्थित वाचायचा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 साल्हेर। मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील दुसऱ्या नंबरचे उंच शिखर आहे। त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि आपण या ठिकाणी पहिले 8 जे उंच शिखर आहेत आपल्या महाराष्ट्रातील ते जाणून घेऊ। कळसुबाई त्याची उंची जे मित्रांनो 1646 मीटर, जिल्हा कोणता आहे? अहमदनगर जिल्ह्यामध्ये कळसुबाई हे शिखर आहे। त्यानंतर साल्हेर नाशिक जिल्ह्यामध्ये येत असतो, नाशिक जिल्ह्यामध्ये साल्हेर हे आपल्या महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे। उंची इथं लक्षात घ्या 1567 किलोमीटर। त्यानंतर महाबळेश्वर त्याची उंची मित्रांनो 1438 मीटर, जिल्हा लक्षात ठेवा सातारा। महाबळेश्वर कोणत्या जिल्ह्यामध्ये? सातारा। त्यानंतर हरिश्चंद्रगड उंची 1424 मीटर, जिल्हा अहमदनगर, हे देखील लक्षात ठेवा। हरिश्चंद्रगड कोणत्या जिल्ह्यामध्ये? अहमदनगरमध्ये। त्यानंतर सप्तशृंगी मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल नाशिक जिल्ह्यामध्ये, उंची 1416 मीटर। त्यानंतर तोरणा, तुम्हाला देखील तोरणा सर्वांनाच माहिती आहे पुणे जिल्ह्यामध्ये। पण मित्रांनो उंची लक्षात ठेवा, आपल्याला यापुढे उंचीवरती प्रश्न बनतील, त्यामुळे 1400 मीटर तोरणा या किल्ल्याची उंची आहे किंवा या शिखराची उंची आहे। त्यानंतर अस्तंबाम जिल्हा नंदुरबार हे लक्षात ठेवा आणि शेवटचं मित्रांनो त्र्यंबकेश्वर 1304 मीटर, जिल्हा नाशिक। पुन्हा एकदा बघा मित्रांनो कळसुबाई कुठे? अहमदनगरमध्ये। साल्हेर कुठे? नाशिकमध्ये। महाबळेश्वर
सातारामध्ये, हरिश्चंद्रगड अहमदनगर जिल्ह्यामध्ये, सप्तशृंगी नाशिक जिल्ह्यामध्ये, तोरणा पुणे जिल्ह्यामध्ये, अस्तंबा नंदुरबार आणि त्र्यंबकेश्वर नाशिकमध्ये। तुम्हाला हे सुरुवातीचे जे 8 उंच शिखर आहे हे लक्षात ठेवायचे मित्रांनो। मी तुम्हाला सांगेल मित्रांनो, जर तुम्ही कंबाईनची तयारी करत असतील तरी मित्रांनो तुम्ही हे व्हिडिओ बघा, नक्कीच तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला ह्या लेक्चरचा खूप जास्त फायदा होईल। त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 15, भारतातील खालीलपैकी कोणती सर्वात प्राचीन लेणी आहे? तर आपल्याला विचारले की आपल्या भारतामधील सगळ्यात प्राचीन लेणी कोणती आहे? तर या ठिकाणी तुम्ही उत्तर बघू शकता। या प्रश्नाचे उत्तर असणार आहे पितळखोर लेणी। पितळखोर लेणी आपल्या भारतातील सगळ्यात जुनी किंवा सगळ्यात प्राचीन लेणी आहे। तर आपण त्याबद्दल अधिक जाणून घेऊ। पितळखोर लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हे लक्षात ठेवा, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये। तालुका कोणता आहे हे देखील लक्षात ठेवा, कन्नड तालुक्यामध्ये ही लेणी आपल्याला पाहायला मिळते। आपल्या भारतातील सर्वात प्राचीन जुनी लेणी आहे आणि इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये ही लेणी कोरण्यात आलेली होती, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा। त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि आपल्या ज्या महाराष्ट्रातील ज्या लेण्या आहेत त्या आपण जाणून घेऊ। तुम्ही तर बघू शकता इकडे लेणीचं नाव आहे आणि ठिकाण किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये ती लेणी आपल्याला पाहायला मिळते ते या ठिकाणी दिलेले आहे। आता पुल्लर लेणी तर कोणत्या ठिकाणी? नागपूर जिल्ह्यामध्ये। त्यानंतर जोगेश्वरी लेणी आणि कहाणेरी लेणी कुठे आपल्याला पाहायला मिळते? मुंबई उपनगरमध्ये पाहायला मिळते। त्याचबरोबर अजिंठा, वेरूळ, पितळखोरा ज्या ह्या लेण्या आहेत मित्रांनो ह्या छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात। त्यानंतर खरोसा कुठे पाहायला मिळते ही लेणी? लातूर जिल्ह्यामध्ये। त्यानंतर पारगाव जी लेणी आहे ती बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर भाडक जी ही लेणी आहे ती चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते। त्याचबरोबर पांडव लेणी, चांभार लेणी हे चुकीचं नाव आहे, अपभ्रंश झालेले खरं नाव मित्रांनो चामार लेणी आहे, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा। तुम्हाला ऑप्शन मध्ये ते देखील येऊ शकता, पण मित्रांनो आता तर चांभार लेणीच म्हणूनच ओळखली जाते नाशिकची। त्यानंतर मांगीतुंगी या ज्या सर्व लेण्या आहेत त्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत। त्यानंतर एलिफंटा किंवा घारापुरी लेणी आपल्या सर्वांनाच माहिती आहे मुंबईमध्ये आहेत। पुन्हा एकदा बघा, पुल्लर लेणी कुठे? नागपूरमध्ये। जोगेश्वरी लेणी किंवा कॉर्नरी लेणी कुठे? मुंबई उपनगरमध्ये। अजिंठा वेरूळ सर्वांनाच माहिती आहे। पितळखोरा लेणी छत्रपती संभाजीनगरमध्ये। खरोसा लेणी लातूरमध्ये। पारगाव लेणी बीडमध्ये। भांडक लेणी चंद्रपूरमध्ये। पांडव लेणी चांभार किंवा मांगेतुंगी लेणी नाशिकमध्ये। एलिफंटा आणि घारापुरी लेणी कुठे पाहायला मिळतात? मुंबईमध्ये पाहायला मिळतात। तर त्यानंतर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। प्रश्न क्रमांक 16, खाकसार म्हणजे टिंब होय। इथं ऑप्शन बघा, मुस्लिमांची लढाऊ संघटना, हिंदूंची लढाऊ संघटना, शिखांची लढाऊ संघटना, आदिवासींची लढाऊ संघटना। खाकसार म्हणजे काय असं आपल्याला विचारले तर खाकसार म्हणजे मित्रांनो जी आहे ती मुस्लिमांची लढाऊ संघटना आहे। आता आपण याच्याबद्दल अधिक जाणून घेऊ। इथे तुम्ही बघू शकता ही मुस्लिमांची लढाऊ संघटना आहे। संस्थापक कोण होते? इनायतुल्ला खान हे कोण होते मित्रांनो? हे संस्थापक होते। त्यांचं दुसरं नाव आहे मित्रांनो अल्लामा मिस्रकी, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। स्थापना केव्हा झाली होती? 25 ऑगस्ट 1930 मध्ये। कुठे झाली होती? पंजाब मधील जे लाहोर ठिकाणी त्या ठिकाणी झालेली होती। ही एक लष्करी संघटना आहे, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। उद्देश काय होतं? इस्लामी साम्राज्य निर्माण करणं, जे इस्लाम साम्राज्य होतं ते जास्त वाढवणं किंवा निर्माण करणं हे या संघटनेचं उद्दिष्ट होतं। प्रचारासाठी मित्रांनो पुस्तक लिहिलं होतं, ते पुस्तक देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। इशारत हे पुस्तक लिहिलेलं होतं प्रचार करण्यासाठी। त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रामध्ये किती ज्योतिर्लिंग आहेत? तर तुम्हाला सर्वांनाच माहिती असतील आपल्या महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहेत। त्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊ। कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणती ज्योतिर्लिंग आहे? त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्ह्यामध्ये। त्यानंतर घोणेश्वर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये। भीमाशंकर पुणे जिल्ह्यामध्ये। परळी वैजनाथ बीड जिल्ह्यामध्ये। ओवडा नागनाथ हिंगोली जिल्ह्यामध्ये। आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्या 5 ज्योतिर्लिंग आहेत। पुन्हा एकदा बघा,
नाशिकमध्ये कोणते? त्र्यंबकेश्वर आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कोणते? घृणेश्वर ज्योतिर्लिंग आहे. बीड जिल्ह्यामध्ये कोणते? परळी वैजनाथ. आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणते मित्रांनो? औंढा नागनाथ. पुणे जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवा भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 18 तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आपल्याला ऑप्शन मध्ये दिलेले चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, अमरावती आणि मेळघाट. तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 4 अमरावती, मेळघाट या अमरावती जिल्ह्यामध्ये गुगामल राष्ट्रीय उद्यान आहे. गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये? अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि या ठिकाणी तुम्ही आपल्या महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने तुम्ही बघू शकता. पहिलं आपण बघू संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. बोरिवली आणि ठाणे या परिसरामध्ये आपल्याला हे राष्ट्रीय उद्यान पाहायला मिळतं. त्यानंतर पेच राष्ट्रीय उद्यान नागपूर जिल्ह्यामध्ये. त्यानंतर नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्यामध्ये. ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावती जिल्ह्यामध्ये. आपल्याला प्रश्नामध्ये हाच विचारलं होतं आपण. त्यानंतर तुम्हाला असेच प्रश्न बनतील, त्यामुळे प्रामुख्याने हे जो तक्ता आहे तो व्यवस्थित पाठ करा किंवा लक्षात ठेवा व्यवस्थित. त्यानंतर चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे लक्षात ठेवा? सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी. पुन्हा एकदा बघा, बोरिवली व ठाणे जिल्ह्यामध्ये कोणतं राष्ट्रीय उद्यान आहे? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. नागपूरमध्ये कोणते? पेच राष्ट्रीय उद्यान. त्यानंतर गोंदियामध्ये कोणते? नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान. चंद्रपूरमध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान. अमरावती मेळघाटमध्ये कोणते? तर गुगामल राष्ट्रीय उद्यान. आणि सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये कोणते? चांदोली राष्ट्रीय उद्यान. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 19 बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मिथिली चक्रीवादळाला कोणत्या देशाने नाव दिलं? मित्रांनो हा प्रश्न आपल्याला करंटच्या दृष्टीने मी या ठिकाणी टाकलेला आहे, कारण की आपल्याला करंटचे पण प्रश्न येत असतात. 2023 मध्ये हे चक्रीवादळ आलं होतं. तर या चक्रीवादळाला कोणत्या देशाने नाव दिलेलं होतं? प्रश्न पुन्हा एकदा बघा. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला मिथिली चक्रीवादळाला कोणत्या देशाने नाव दिले? तर या प्रश्नाचं उत्तर असणार मित्रांनो मालदीव. मालदीव या देशाने या चक्रीवादळाला नाव दिलेलं होतं. त्यानंतर आपण अधिक जाणून घेऊ. चक्रीवादळाचा उगम कोठे झालेला होता? चक्रीवादळ कोठे निर्माण झाले होतं? बंगालच्या उपसागरामध्ये. प्रभावित जे क्षेत्र होतं ते ओडिसा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बांगलादेश. मिथिली चक्रीवादळ कधी आढळले होते किंवा हे चक्रीवादळ केव्हा आले होते? तर नोव्हेंबर 2023 मध्ये. तर मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला इन शॉर्ट थोडक्यात समजावून सांगतो. इथं समजा तुम्ही हा आहे समुद्र. प्रामुख्याने चक्रीवादळ हे समुद्रामध्ये तयार होतात. तर या ठिकाणी काय आहे? समुद्र. आजूबाजूला काय आहे? हवा आहे. हवेचं गुणधर्म काय आहे? हवेचं गुणधर्म काय मित्रांनो? हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहत असते. तर मी या ठिकाणी कमी शब्द लिहितो. इथं तुम्ही समजा की हवा ही कुठून कुठे वाहते? जास्त दाबाकडून कमी दाबाकडे. इथं मी जास्त शब्द लिहितो. इथं समजा तुम्ही की हवा या ठिकाणी कशी आहे? तर जास्त आहे. आणि या ठिकाणी मी लिहितो सूर्य. ओके. तर आता या ठिकाणी समजून घ्या की जेव्हा सूर्यप्रकाश समुद्रावर पडत असतो तर या ठिकाणी सूर्यप्रकाश पडत असतो. तर या ठिकाणची जी हवा असणार आहे ती काय होणार आहे? गरम होणार आहे. तर सूर्यप्रकाश या ठिकाणी पडतायत. आपण या ठिकाणी समजून घेऊ की या ठिकाणी जे सूर्यप्रकाश असतात ते पडत असतात. तर या ठिकाणची हवा काय होते? गरम होते. गरम झाल्यानंतर हवा हलकी होते आणि ती वर जाऊ लागते. मग या ठिकाणी काय होणार? कमी दाब निर्माण होणार. काय होणार? कमी दाब निर्माण होणार. आणि जे आजूबाजूला हवा आहे मित्रांनो, आजूबाजूची हवा जास्त आहे तर ती कुठं येणार? या ठिकाणी येणार. सर्व बाजूने ती हवा या ठिकाणी येणार आणि या ठिकाणी आल्यानंतर ती हवा गरम होणार आणि वर जाणार. ही प्रक्रिया खूप दिवस चालणार आणि मग या ठिकाणी हळूहळू एक चक्र निर्माण होणार आणि ते मोठ्या स्वरूपामध्ये जेव्हा तयार होतं त्याला तेव्हा म्हटलं जातं चक्रीवादळ. तर या प्रकारे चक्रीवादळ निर्माण होतं. आय होप तुम्हाला इन शॉर्ट मध्ये समजलं असेल की चक्रीवादळ कसं निर्माण होतं. थोडक्यात लक्षात घ्या की हवेचं गुणधर्म आहे हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहत असते. ज्या ठिकाणी हवेचा कमी दाब तयार होतो त्या ठिकाणी चक्रीवादळ निर्माण होतं. ही हळूहळू होणारी प्रोसिजर आहे मित्रांनो. जेव्हा हे चक्र असतं ते गोल गोल फिरत असतं, ते जेव्हा मोठं होतं तेव्हा त्याला म्हटलं जातं चक्रीवादळ. इंग्रजीमध्ये त्याला सायक्लॉन म्हणतात, अजून त्याला तुफान देखील म्हटलं जातं. तर हे काही शब्द आहेत ते लक्षात ठेवा. त्यानंतर आपण पुढे जाऊया.
आपल्या लेक्चरचा आजचा हा शेवटचा प्रश्न आहे। तुम्ही बघू शकता, भारतीय राज्यघटना टिंब रोजी स्वीकारण्यात आले। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 26 नोव्हेंबर 1950 मध्ये। तर याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊ। आपली भारतीय जी राज्यघटना होती ती 26 नोव्हेंबर 1900 रोजी स्वीकारण्यात आलेली होती। याच्यावरती देखील प्रश्न बनतात। मी तुम्हाला या ठिकाणी जेवढे पण पॉइंट दिलेले आहेत या सर्व पॉइंट वरती प्रश्न बनतात आणि बनलेले देखील आहेत आणि पुढे एग्जाम मध्ये हे प्रश्न येतील। त्यामुळे हा प्रश्न व्यवस्थित बघा। आपली भारतीय राज्यघटना केव्हा स्वीकारण्यात आली होती? तर 26 नोव्हेंबर 1950 रोजी। पण लागू केव्हा करण्यात आली होती? 26 जानेवारी 1950 रोजी लागू करण्यात आलेली होती। त्यानंतर 26 जानेवारी 1930 ला भारताचा प्रथम स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आलेला होता। तर हे देखील तुम्हाला लक्षात घ्या। आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन सर्वप्रथम केव्हा साजरा करण्यात आलेला होता? तर 26 जानेवारी 1930 मध्ये। त्यानंतर 26 जानेवारी 1950 हा दिवस घटनेचा प्रारंभीचा दिवस आणि गणराज्य दिवस म्हणून ओळखला जातो। तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की गणराज्य दिवस म्हणून कोणता दिवस ओळखला जातो? तर तुम्हाला उत्तर द्यायचं असेल 26 जानेवारी 1950। त्यानंतर मूळ घटनेत 26 नोव्हेंबर 1950 ला 22 भाग होते, 395 कलम होते, 8 अनुसूच्या होत्या आणि 1 प्रस्ताविका होती। हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे मूळ घटनेमध्ये। त्यानंतर खूप सारे बदल झालेले आहेत। त्यानंतर आपण बघू 26 नोव्हेंबर हा दिवस भारत सरकारने 2015 पासून संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो। या प्रकारे मित्रांनो आपण 20 प्रश्नांचा या ठिकाणी अभ्यास केला। मित्रांनो डेली आपण 20 प्रश्न अभ्यास करणार। डेली तुम्हाला हे एक लेक्चर पाहायला मिळेल। ठीक रात्री 8 वाजता हे लेक्चर तुम्हाला आपल्या चॅनल वरती उपलब्ध होईल। मित्रांनो डेली हे लेक्चर असणार आहे। डेली लेक्चर बघा मित्रांनो। जी येणारी पोलीस भरती आहे 2024 मध्ये त्याची तयारी आपण खूप छान पद्धतीने करू। फक्त मित्रांनो तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा, पूर्ण बघा, नक्कीच तुम्हाला येणाऱ्या एग्जाम मध्ये याचा फायदा होईल। मित्रांनो व्हिडिओ संपवण्याच्या आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपलं अभ्यास मित्र नावाचं ॲप्लिकेशन आहे, ते ॲप्लिकेशन तुम्ही Google Play Store वरून डाउनलोड करा, नाहीतर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील लिंक दिलेले डाउनलोड करा। आपल्या खूप साऱ्या बॅचेस आपली पोलीस भरतीचे एक रेकॉर्डेड बॅच सुरू आहे, त्याचबरोबर कंबाईन राज्यसेवा या बॅचेस देखील सुरू आहेत। खूप कमी पैशांमध्ये आम्ही तुमच्यासाठी ह्या बॅचेस उपलब्ध करून दिलेले आहेत। त्याचबरोबर मित्रांनो आपलं अभ्यास मित्र नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, ते देखील तुम्ही जॉईन करा। त्याचबरोबर अभ्यास मित्र नावाचं इंस्टाला पेज देखील आहे, त्याला देखील फॉलो करा। त्या ठिकाणी आपण माहितीपूर्ण रील पाठवत असतो। तर अशा प्रकारे मित्रांनो आजचा लेक्चर आपण याच ठिकाणी थांबूया आणि भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद आणि बघत राहा अभ्यास मित्र यूट्यूब चॅनल।